ज्यावेळेला सिद्दी जोहरनं पन्हाळगडावर वेढा टाकला होता त्यावेळेला तो वेढा फोडून छत्रपती शिवाजी महाराज हे विशाळगडावर आले। त्यावेळेला त्यांच्याबरोबर बांदल सैनिक जे होतं त्यामध्ये वीर बाजीप्रभू देशपांडे होते, त्यांचे बंधू फुलाजी देशपांडे होते। तर ह्या वीरांची समाधीसुद्धा या विशाळगडावर आहे, ती आपल्याला पाहायची आहे। श्री छत्रपती राजाराम महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या अंबिकाबाई, अहिल्याबाई उर्फ अहिल्याबाई यांची समाधी देखील विशाळगडावर आहे, ती सुद्धा समाधी आपल्याला पाहायची आहे। पुढे जाऊन मुंडा दरवाजाला एक आपल्याला लागतो, तो एक पाहायचा आहे। आणि तिथलं जे अतिक्रमण जे केलं होतं लोकांनी, स्थानिक लोकांनी, ते अतिक्रमण आता नाहीसं झाले, त्यामुळं विशाळगड हा मोकळा श्वास घेतला आहे विशाळगडानं। आणि तो विशाळगड आता कसा दिसतो अतिक्रमण काढल्यानंतर हे सुद्धा आपल्याला नजरेत पाहायला येईल। तर चला आपण पुढे जाऊ। ज्या वेळेला औरंगजेब 1701 साली या विशाळगडावर आला त्यावेळेला हा विचार करून आला होता की एकतर छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं होतं, दुसरी गोष्ट छत्रपती संभाजी महाराजांची सुद्धा त्यानं निर्गुण हत्या केली होती, आणि छत्रपती राजाराम महाराजांचं सुद्धा निधन झालं होतं। अशा वेळेला औरंगजेबाला काय वाटलं की आपण आता दख्खनचं जे राज्य आहे आता तिथं राज करणारं कोण नाही आहे, आणि स्वराज्याला, मराठा स्वराज्याला कोणी वाली नाही आहे, आता ते राज्य आपल्याला मिळू शकतं। मग ते राज्य, आपलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य हे गिळण्यासाठी तो दिल्लीवरून विशाळगडावर आला होता। ज्या वेळेला तो आला त्यावेळेला गजापूरजवळ जे खाली विशाळगडच्या पायथ्याशी एक गाव आहे गजापूर म्हणून, त्या माळावर त्यानं जी छावणी टाकली होती। त्याची छावणी इतकी मोठी होती की 1.5 लाखाचं फौज त्याचं होतं। त्यावेळेला 1.5 लाखाच्या फौजेत त्यानं त्याचा जो तंबू होता तो त्या तंबूमध्ये त्याचं जे मस्जिद होतं, त्याचं खाजगी सगळं म्हणजे जेवण ते सगळं त्याचं वेगळं सगळं होतं मस्जिद सकट। मग अशा हा औरंगजेब 1.5 लाखाची फौज घेऊन इथं आला होता। मग त्यावेळेला आईसाहेब, राणीसाहेब ह्या विशाळगडावरून सगळं नियोजन लावून, विशाळगडचं सगळं नियोजन लावून ते त्या प्रतापगडावर गेल्या होत्या। मग औरंगजेबाला काय वाटलं, राणी आईसाहेब ह्या इथेच आहेत, त्यानं ताराराणी आईसाहेबांच्यावर हल्ला करायचा म्हणून तो विशाळगडाच्या पायथ्याशी छावणी टाकून बसला होता। पण ताराराणी आईसाहेबांनी काय केलं होतं की सगळ्या सरदारांना, आपल्या जे सरदार होते त्या सगळ्या सरदारांना पत्रव्यवहार करून सांगितलं होतं की औरंगजेब हा विशाळगडच्या पायथ्याशी आला आहे आणि त्याचं काहीतरी त्याचं नियोजन करा, त्याला हैराण करून टाका, कारण तो इथं आल्यानंतर विशाळगडावर हल्ला करेल आणि तो विशाळगडावर कब्जा करू शकेल। त्यामुळं सगळ्या सरदारांनी एकी केली आणि त्यांच्या सेनेला हैराण करायचं ठरलं। मग तो ते सगळं पाहत होता की मराठी सैन्य येते आणि रात्रीच्या वेळी हल्ला करते आणि पळून जाते। तो हैराण झाला होता। तो हैराण इतका झाला होता की त्यानं ती छावणी उठवली आणि विशाळगडच्या समोरच्या डोंगरावर आणून ठेवली। त्या समोरच्या डोंगरावर, विशाळगडच्या समोरच्या डोंगरावर आणताना त्यानं विचार केला होता की विशाळगड हा जरा म्हणजे खाली आहे आणि आपण जिथं छावणी टाकणार आहे तो डोंगर वर आहे। मग अशा वेळेला आपण काय करायचं की तिथून हल्ला करायचा आणि विशाळगडावर कब्जा करायचा। हा जो समोरचा डोंगर दिसतोय तिथं औरंगजेबानं छावणी टाकली होती आणि इथूनच तो विशाळगडावर हल्ला करायची तयारी करत होता।
त्यावेळेला आपल्या मराठी सैनिकांनी या डोंगराच्या पलीकडून जाऊन तिथून एक शिळा ढकलली होती. जवळजवळ ती 500 मानाची शिळा होती. ती शिळा सैनिकांच्या अंगावर अशा तऱ्हेने गडगडत येत होती की सैनिक वरनं खाली पडत होते. त्यांचा चेंदामेंदा होत होता. असा हा औरंगजेब तिथूनसुद्धा हैराण झाला होता. त्याला काय कळत नव्हतं काय करायचं. मराठा सेना इतका त्रास देत होती की त्याला ती छावणीसुद्धा उठवावं लागली. मग त्यानं बोलणी चालू केली की विशाळगड हा आता विकत घ्यायचा, म्हणजे पैसे द्यायचा आणि गड आपल्या ताब्यात घ्यायचा. मग त्यावेळेला पावसाळ्याचे दिवस होते. मग मराठा सेना पण असंच करत होती. ज्या वेळेला पाऊस येईल, पावसाचं वातावरण ज्या वेळेला होईल, कारण विशाळगडावर इतका धामधूम पाऊस पडतो की इथं राहणं तर अशक्यच असतं. त्यामुळं त्यांनी विचार केला की औरंगजेबाला हा किल्ला आता पैसे घ्यायचं आणि किल्ला द्यायचा. त्यावेळेला औरंगजेबाकडून त्यांनी 2 लाख रुपये या विशाळगडासाठी घेतले होते आणि ती रक्कम स्वराज्यासाठी वापरत होते. मग हा विशाळगड त्याला दिला 2 लाख रुपयाला आणि ते मराठा सेना जी होती ती राजगडकडे निघून गेली. हे आपल्या शिवभक्तांनी अतिक्रमण काढण्यास भाग पाडलेलं असं हे अवशेष आहेत. अजून वर आहे आपल्याला पाहायला मिळेल. तर हा आहे मुंडा दरवाजा. आधी याची भरपूर पडझड झाली होती आणि फक्त हा दरवाजा तेवढा होता जो आता दिसतोय. ही कमान जी दिसते आतली ती तेवढी कमान होती, बाकी सगळी पडझड झाली होती. पण प्रशासनानं याचं जीर्णोद्धार करून हा मुंडा दरवाजा हाय असा तयार केलेला आहे. हे बघा अजून एक अतिक्रमण आहे, पण हे पण निघणारच आहे थोड्या दिवसानं, कारण ह्याच्या बाबतीत कोर्टात अजून केस चालू आहे यांची, पण ह्याला काढावंच लागणार आहे. या अशा तऱ्हेने मुंडा दरवाजा जो आहे ना त्याच्या शेजारीच अतिक्रमण करून ठेवले बघा. आपल्या गडाची शोभा सगळी या अतिक्रमणानं गेलेली आहे. आणि ही जी क्रेन दिसते ना मित्रांनो, मगाशी आपण पाहिली ती क्रेन आहे. इथं जी अतिक्रमण केली होती लोकांनी त्याचं सगळं साहित्य जे आहे ते या क्रेनच्या मार्गे खाली सोडण्यात येते. हे असं खाली सोडलं जातं. सगळं जे अतिक्रमण केलेलं लोकांनी त्याचं साहित्य हे सगळं क्रेनच्या मार्गे खाली नेण्यात येतं. तर चला आपण पुढं जाऊ. हे बघा हे अतिक्रमण असं तोडलेलं आहे आपल्या शिवसैनिकांनी. अजून पुढं भरपूर तोडलेलं आपल्याला दिसते. गड असा मोकळा दिसायला पाहिजे आपला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला जो गड होता तसा आपल्याला पाहायचा आहे.
किती फरक आहे बघा. दर्याकडं जाताना चांगले ब्लॉक वगैरे लावलेले आहेत आणि त्यांच्या दर्ग्याला जाताना चांगले रस्तेसुद्धा आहेत. हे बघा समोर जो दर्गा आहे आणि ह्याच बाजूला ह्याच शेजारी आमच्या छत्रपती राजाराम महाराजांची दुसरी पत्नी होत्या त्या अहिल्याबाई साहेब यांची समाधी आहे इथं. ज्यावेळेला त्या सती गेल्या होत्या त्यांच्या समाधीकडे जाताना असा रस्ता आहे. हे बघा आता त्याच रस्त्यानं आपल्याला जायचं आहे. किती फरक आहे बघा. किंचोळ्या वाटेतून आपल्याला समाधीकडे जायला लागते. दुर्दैव आहे आपलं. आपल्या थोरांच्या ज्या काही समाध्या स्मारके आहेत त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी असा रस्ता चांगला नाहीच आहे. या अशा दुर्गम भागात त्यांची समाधी आहे पण हे लवकर सापडत नाही. तर मित्रांनो सह्याद्रीत पाऊस कसा पडतो बघा. ही फक्त सुरुवात आहे. बघा असा पाऊस सुरू आहे पूर्ण. हा सह्याद्रीचा पाऊस आणि अशाच पावसानं या सह्याद्रीनं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना साथ दिली होती पन्हाळ्याच्या वेळेच्या वेळेला. असा हा विशाळगडावर पडणारा पाऊस सह्याद्रीचा पाऊस. तर मित्रांनो मी आता तो टेकड उतरून खाली आलेलो आहे. अगदी एकच माणूस असा उतरू शकेल अशी वाट होती. अगदी किंचोळ्याच्या चिरीतनं आलेलो आहे आणि खाली उतरताच मला ही पुरातन विहीर दिसली. त्याचं बांधकाम केलेलं आहे. ही विहीर आहे बघा पुरातन आहे. याचं पाणी आजही काढलं जातं. हा चरखा आहे. आपल्या जुन्या काळात अशा चरख्यानं पाणी काढत होते. तसा चरखा इथं अजूनही आहे आपल्याला पाहायला मिळतो. चला आता पुढं आपल्याला नरवीर बाजीप्रभू देशपांडेंच्या समाधीकडे जायचं आहे. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळगडच्या वेढ्यात अडकून पडले होते त्यावेळेला पावनखिंडीमध्ये जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांनी बलिदान दिलं होतं आणि त्यांचे बंधू फुलाजी देशपांडे यांनीसुद्धा त्यांची साथ दिली होती. यातूनच ते धारादेशी पडले युद्धामध्ये. आणि बाजीप्रभू देशपांडे यांची ही समाधी आहे. मित्रांनो हा जो रस्ता जातोय ना तो विठ्ठल मंदिर आणि पंत प्रतिनिधी ह्या वाड्याकडे जातो. तर ते मंदिराचा कळस आहे. त्या मंदिरापाशी जायचं आहे आपल्याला. हे भगवंतेश्वराचं मंदिर
ताशी उतरायली जस काय इथंही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्या दिसतात. या अशा पद्धतीची शिवपिंड आहे आतमध्ये. चला आता आपण वाड्याकडे जाऊया. हे आहे श्री गणेश मंदिर. चला आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया गणपती बाप्पाचं. गणपती बाप्पाची मूर्ती समोर बांधकाम आहे. चला आता आपण पुढे जाऊया. हा होता विशाळगड. तर मित्रांनो, गडाची माहिती, गडाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर सबस्क्राईब करा, चॅनलला सपोर्ट करा, कमेंट करून सांगा. पुढच्या व्हिडिओ मला ह्याच अशाच ऐतिहासिक ठिकाणी गडकिल्ल्यावर करायचा आहे, मंदिराच्यावर करायचा आहे. आणि त्या मंदिराचे गडकिल्ल्यांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळं माझ्या चॅनलला सपोर्ट करा. पुन्हा भेटतो अशाच गडकिल्ल्यावर, अशाच एका मंदिरात, ऐतिहासिक मंदिरा ठिकाणी. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. का माणूस जोडलेला असाव, जोडलेला लेका माणूस असाव. ते बघ ते 10 जण मेलेत. काय ते काय रे त्याचं गावल्या का काय पेटवाडा गाव, पेटवाडा गावची मुली बाळा झाले झाले तर आपले याजे आम्हाला बैद पाहिजेत, याजे आम्हाला पाहिजे. आता पाऊस म्हणजे मी म्हणे बैदानीच्या कुठं आहे. पाऊस लेखाले जे 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 गाडी नेली ती कड्यात घातली पोरांनी. कशाला लेका वाट दावली त्या वाटण जा. खरंय खरंय काय रे बाळा खरंय. वाट आता तू लेका देवाला आलास, मम्मीला माहिती आहे हो एक म्हण मम्मीला माहिती. मग आता माझं मूड घरी चांगले गेले आणि मग तिकडे कुणाच्या पोराच्या संगतीनं कुठनं उडी मारतो ते मम्मीला नाही तर पप्पाला ठावाय नाही. खरंय मग हे लेका ध्यानात घ्या, मनात घ्या आणि चांगले वाटण जावं. खरंय खरंय.